नृसिंहवाडी दत्तधाममध्ये श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त श्री गुरुचरित्र पारायण सोहळा। श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाममध्ये श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त मंगळवार दिनांक 30 एप्रिल ते 6 मे अखेर सामूहिक श्री गुरुचरित्र वाचन पारायण सप्ताह, अखंड नाम जप यज्ञ सप्ताह, महाप्रसाद तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिकचे पीठाधीश परमपूज्य गुरु माऊली यांच्या आदेशानुसार व गुरुपुत्र चंद्रकांत दादा यांच्या मार्गदर्शनाखाली नृसिंहवाडीसह गाणगापूर, पीठापूर व त्र्यंबकेश्वर या 4 गुरुपीठात तसेच देश विदेशातील सर्व श्री स्वामी समर्थ केंद्रात एकाच वेळी सप्ताहाचा आयोजन करण्यात आले। सप्ताहामध्ये सोमवार दिनांक 29 रोजी ग्रामदेवता मान सन्मान मंडल मांडणी अग्नि प्रदीपन, दिनांक 30 रोजी मंडल मांडणी अग्नि प्रस्थापना, स्थापित देवता हवन, नित्य स्वाहाकार श्री गुरुचरित्र वाचनास सुरुवात होईल। दिनांक 1 मे रोजी नित्य स्वाहाकार श्री गणेश याग, श्री मनोबोध याग होईल। दिनांक 2 रोजी नित्य स्वाहाकार व स्वामी याग होईल। दिनांक 3 रोजी नित्य स्वाहाकार व चंडी याग होईल। दिनांक 4 रोजी नित्य स्वाहाकार व गीताई याग होईल। दिनांक 5 रोजी नित्य स्वाहाकार व श्री रुद्र याग, मल्हारी याग होईल। दिनांक 6 रोजी बलिपूर्णाहुती, सत्यदत्त पूजन व अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाची सांगता होईल। यानंतर 10:30 वाजता महाआरती होऊन महाप्रसाद होईल। दैनंदिन कार्यक्रमामध्ये सकाळी 8 वाजता भूपाळी आरती होईल। 8:15 वाजता नित्य स्वाहाकार, 8:30 ते 10 वाजता सामूहिक श्री गुरुचरित्र वाचन होईल। 10:30 वाजता नैवेद्य आरती होईल। आरतीनंतर पालखी सोहळा होईल। सकाळी 10:45 विशेष याग होईल। दुपारी 2 ते 5:30 वाजेपर्यंत श्री दुर्गा सप्तशती स्वामी चरित्र सारामृत पाठ वाचन असेल। सायंकाळी 6 वाजता औदुंबर प्रदक्षिणा होईल। सकाळी 6:30 वाजता नैवेद्य आरती होईल। 7 वाजता मान्यवर तज्ञ मंडळी विविध विषयांवर मार्गदर्शन करतील। सायंकाळी 7:30 वाजता नित्यसेवा व नित्य ध्यानमध्ये विष्णू सहस्त्रनाम, गीतेचा 15वा अध्याय, विविध मंत्रोच्चार पठण असे कार्यक्रम होतील। सप्ताह काळातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा सर्व भाविक सेवेकरी भक्तांनी लाभ घ्यावा। तसेच ज्या भाविकांना सप्ताह काळात अन्नदान करण्यासाठी धान्य, वस्तू, पदार्थ देणगी द्यायचे असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ गुरुपीठाशी दत्तधाम संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आले। शिवार न्यूजसाठी अनिल जासूद।